जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रहो, ज्या क्षणाची अवघा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता, ज्या निर्णयाची महाराष्ट्रातील तमाम गरजवंतांना अपेक्षा होती की जरांगे पाटील काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आणि त्या निर्णयासाठी आज 20 तारखेला जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये विचारविमर्श करून अखेर काय निर्णय घेतला असेल, कोणता निर्णय झाला असेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती. जरांगे पाटलांनी बोलताना प्रत्येक वेळी एकच सांगितलं, माझ्या समाजाचं काय, मला राजकारणाची गरज नाही आहे, मी राजकारण वेडा माणूस नाही आहे, मी एक आंदोलक आहे, माझ्या आंदोलनाचं काय. आणि अशा वेळी ज्या वेळेस सर्व समाजानं जरांगे पाटलांना वचन दिलं की निवडणुकाच्या ठिकाणी असतील, यश अपयश येईल, कमी अधिक होईल, पण हा लढा आम्ही मागे पडू देणार नाही. त्यावेळी जरांगे पाटलांनी सांगितलं की मी फक्त 40 ते 45 दिवस या राजकारणामध्ये आहे, त्यानंतर मी एक सामाजिक आंदोलन करताच राहील, कारण राजकारण हा माझा मार्ग नाही. पण मला ज्यांनी या वळणावर आणलं आणि मला हा निर्णय घ्यायला भाग पाडलं, त्यांच्यामुळं मला या प्रक्रियेमधून जावं लागत आहे. ज्या वेळेस जरांगे पाटलांनी समोरच्या गर्दीतल्या आपल्या इच्छुक गरजवंतांना किंवा इच्छुक उमेदवारांना प्रश्न केला की पाडायच्या बाजूनं किती आहेत, त्यांनी हातवारी करा, आणि उभं करायच्या बाजूनं किती जण आहेत, यांनाही हात वर करायला लावले. त्यावेळेस त्यांनी प्रतिप्रश्न केला, ह्या झाल्या तुमच्या बाजू, पण जशी महाविकास आघाडी तशीच महायुती, दोन्हीही एकाच नाण्याच्या बाजू, या दोघांपासूनही आपल्याला अपेक्षा आता राहिली नाही. तेव्हा जर आपण उमेदवार उभे केले तर ते आपल्यासाठी लढतील असे उमेदवार निवडायचे, आणि जर आपण पाडापाडीचा निर्णय घेतला तर आपल्याला कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं हा प्रश्न समोर असेल. तर त्यावेळेस जो आपल्या आरक्षणाच्या किंवा गरजवंताच्या मागणीच्या बाजूने असेल आणि तो 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून देणार असेल, तर त्याला मदत करून निवडून आणायचं, अन्यथा कुणालाही मदत करायची नाही, असं वचन समाजाकडून घेतलं. त्यानंतर जरांगे पाटलांनी सर्व सल्लामसलत झाल्यानंतर राजकारणाच्या अनेक पैलूवर भाष्य केलं आणि त्यातून असा वर्मावर बाण हाणला की चौफेर हल्ला चढविल्यागत जरांगे पाटील बोलले. त्यांनी सांगितलं की आपण एवढा वेळ का घेतला आणि आपल्याला आणखी वेळ का लागतोय, निर्णय तर आपला आजच आहे, पण आपल्या भीतीपोटी, कारण प्रत्येकाला आपली आशा आहे, त्यामुळंच यांच्या याद्या, मग महाविकास आघाडी असेल अथवा महायुती असेल, यांच्या याद्या तयार आहेत, पण हे उमेदवार डिक्लेअर करत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे जर आपण यादी तयार केली तर समोरच्याला सोपं जाईल. म्हणून जरी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तर हे सांगतात की आमचा संसदीय बोर्ड त्यावर विचार करत आहे, आमची छाननी चालू आहे, आमच्या काही जागांवर विचारविमर्श चालू आहे, आमच्या त्यावर बैठका होत आहेत, अशी उडवाउडीची उत्तर देतात. पण आपणही त्यांचीच वाट पाहत आहोत आणि आपल्याला आणखीन 2-4 दिवस वेळ लागेल. आपण आजच उमेदवार डिक्लेअर करणार नाही आहेत. आपल्याला लढायचं हे ठरलं तर आपले जे इच्छुक आहेत त्यांनी फॉर्म भरून घेणे, कारण पैसे कुठेही जात नाहीत. छाननीमध्ये कदाचित
आपल्याला एका उमेदवाराला उभं करायचं असेल आणि त्याचाच आज जर बाद झाला तर काय करायचं? त्यासाठी 4, 2, 6, 8 जे इच्छुक असतील त्यांनी फॉर्म भरून घ्या प्रत्येक मतदारसंघामधून. कारण आपल्याला ज्या जागा निवडून येणाऱ्या आहेत, निवडून येऊ शकतात, या ठिकाणी उमेदवार द्यायचे आहेत. आणि ज्या 54-55 जागा रिझर्वेशनच्या आहेत, SC STच्या आहेत, त्या ठिकाणी आपल्या विचाराचे असणारे, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, ज्यांना आपली मागणी मान्य वाटते, योग्य वाटते, जे आपल्या मागणीला समर्थन देणारे आहेत, जे आपल्या विचाराशी समरस होणारे आहेत, त्यांना निवडून आणायचं. ह्या झाल्या SC STच्या आरक्षित जागा. त्यानंतर ज्या जाग्यावर आपलं प्राबल्य आहे, ज्या जागा निवडून येणार आहेत, त्या ठिकाणी आपण आपले उमेदवार देऊ. पण कधीही महाराष्ट्रामध्ये एका समाजावर कुठलीही सीट निवडून येत नाही. त्यासाठी मी अनेक समाजाशी चर्चा करत आहे. त्यासाठी थोडासा मला वेळ लागतो आहे. पण ज्या ठिकाणी आपल्याला आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही, त्या ठिकाणी आपल्या विचाराचा, आपल्या आरक्षणाला पाठिंबा देणारा जर उमेदवार असेल आणि त्यानं जर 500 रुपयाच्या बॉन्डवर लिहून दिलं तर आपल्याला त्याला मदत करायची. आणि ज्या वेळेस आपण आज फॉर्म भरा म्हणून सांगतोय, त्या इच्छुकांनी जरी तुम्ही एका विधानसभा क्षेत्रामधून 10 जणांनी फॉर्म भरले, त्याच्यावर मी 4-5 दिवस अभ्यास करेल. त्याच्यामधून मला जो योग्य उमेदवार वाटेल, मला जे काही माहिती मिळेल, त्यावरून ज्याचं नाव घोषित होईल तोच आपला उमेदवार असेल. बाकी इतरत्र कोणाही बंडाळी करू नये. आणि जर समोरच्यानं अर्ज मागं घे म्हटल्याच्या नंतर अर्ज मागं घ्यायचा, आणि जर नाही घेतला तर तो आपला नाही, हे निश्चित लक्षात ठेवलं जाईल. तेव्हा समाज हा प्रथम डोळ्यासमोर ठेवा. नेता किंवा राजकारण हे बाजूला ठेवा. अगोदर समाजाचा विचार करा आणि समाजाप्रती आपलं काय देणं लागतं याचा विचार करून आपल्याला ही लढाई लढायची आहे. आणि या लढाईमध्ये सर्व समाज आपल्या बाजूने आहेत, तसा प्रयत्न चालू आहे. आणि त्याच अनुषंगानं आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. या निवडणुकीत आपण उमेदवार देणार न देणार यावर बरंच काही अवलंबून आहे. कारण आपल्याला तशा प्रकारची माथे भडकवणारी विधानं आपण आत्तापर्यंत ऐकली असतील. काही जण म्हणतात 288 उभे करून तर बघा, काही जण चॅलेंज देतात, काही जण आव्हान करतात. तेव्हा यांच्या 2 बाजू आहेत. जर आपण 288 उभे केले तर BJP आनंदी आहे, कारण त्यांना वाटतंय आपसुकच आपण 100% निवडून येऊ व सत्ता हस्तगत करू. या उलट जर आपण पाडापाडीचा लोकसभेसारखा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीला वाटते आता तर 100% आपल्याच जागा लागणार. तेव्हा या दोघाच्या मधून आपल्याला तिसराच बाण आता हाणायचा आहे. आणि तो म्हणजे ज्या ठिकाणी SC STच्या जागा आहेत तेथील आपल्या विचाराच्या उमेदवाराला पाठिंबा देणे, ज्या ठिकाणी आपले उमेदवार सक्षम आहेत, निवडून येऊ शकतात, त्या ठिकाणी उमेदवार उभं करणे. आणि ज्या ठिकाणी आपली ताकद कमी आहे त्या ठिकाणी आपल्या विचाराचे, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत, त्या उमेदवाराला 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून घेऊन मदत करणे. हा सर्व आपला निर्णय आहे. त्यामुळं आता कोणीही गाफल राहू नये, समाजाची एकजूट तुटता कामा नये. कारण इतर समाजाच्या जे गरजवंत आहेत, मग दलित असतील, मुस्लिम असतील, किंवा काही OBC असतील, किंवा आणखी काही समाज असेल, त्या सर्वांच्या आशा आपल्यामुळं पल्लवित झाल्या आहेत की कोणीतरी गरजवंताची लढाई लढण्यासाठी 70-75 वर्षानंतर जागा झाला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत राहील. नसता यांची घराणेशाही आजा झाला की लेक, लेक झाला की नातू, नातू झाला की पंतू, मग पुतण्या भावजाई, असाच यांचं राजकारण घरातल्या घरात चालतं राहील.
व गोरगरिबाच्या घरावर दिवसा ढवळ्या नांगर फिरवला जाईल. ना शेतमालाला भाव, ना गरिबाला शिक्षण, ना तरुणाला रोजगार, अशी कुठलीही योजना हे देणार नाहीत. यांच्या सोयीचं राजकारण करणार. त्यासाठी आपल्याला बरेच दिवस लागले हा निर्णय घ्यायला, पण आज शेवटी सर्व समाजाला विचारून सर्वाच्या समक्ष आपण जो आज हा निर्णय घेत आहोत, हा निर्णय डोळे झाक न करता कान उघडे ठेवून ऐकणे व समजून घेणे. आपल्याला उमेदवार द्यायचे आहेत, पण ज्या ठिकाणी निवडून येऊ शकतात याच ठिकाणी उमेदवार द्यायचे आहेत व त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. निवडणुकीमध्ये यश अपयश येत असतं आणि ते आलं तरी खचून जायचं नसतं, कारण आपलं हसं होता कामा नये. आपल्याला सर्व समाजाला सोबत घेऊन चालायचं आहे. यासाठी सर्व समीकरणं जुळवण्याच्या मागे मी आहे आणि जर समीकरणच नाही जुळाली तर मग मात्र पाडापाडीचा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी सर्वांनी जिथं जिथं उमेदवार शक्य आहेत तिथं तिथं उभं करण्यासाठी सर्वांनी ऐकावं, सर्वांनी एका जणाच्या पाठीमागं राहावं. अर्ज मागं घे म्हटलं की बाकीच्यांनी अर्ज मागे घ्यावे व एकच फॉर्म ठेवावा. सर्वांनी त्याचं काम करावं व आपला समाज हा गरजवंत समाज आहे हे लक्षात ठेवून व ही मराठ्यांची एकी पाहून जसे दलित आणि मुस्लिम आपल्या बाजूने येत आहेत तसं त्यांनाही न्याय मिळेल व आपल्याही समाजाला न्याय मिळेल, यासाठी हा आजचा निर्णय घेतलेला आहे. येत्या 4-5 दिवसात आपण अर्ज भरल्यानंतर उमेदवाराची नावंही जाहीर करू, असं आजच्या आंतरवलच्या बैठकीमधून निष्पन्न झालं. तेव्हा जरांगे पाटलांचा चौफेर हल्ला आणि बरोबर योग्य वेळी भात्यातून बाण काढून योग्य वर्मावर हल्ला, हीच या व्हिडिओमधून मला आपल्याला संवाद करून सांगायचं होतं. जय जिजाऊ, जय शिवराय.